मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा कहर। ओढ्याला आलेल्या पुरामध्ये ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या। घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत, तर अनेक भागातील रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम। पुढील 3 ते 4 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। राज्य सरकारच्या आपत्ती विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अजित पवारांकडून तातडीने पंचनामे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना करण्याचे आदेश। बारामतीच्या पिंपळा लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नीरा डावा कालव्याची पाहणी। मुसळधार पावसामुळे बारामतीत 3 इमारती खचल्या। साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ नावाच्या इमारती खचल्याची माहिती। इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासूनच बारामतीत पाहणी दौरा। नुकसानग्रस्त भागांना भेटी देत अजित पवारांकडून नुकसानीचा आढावा। भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। नीरा नदीतून भीमा नदीत 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपूरमधील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली। सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती। कुरुबावी गावातील 6 जणांना वाचवण्यात यश। पुरात अडकलेल्या 6 जणांना एनडीआरएफच्या पथकाने वाचवलं। मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाची हजेरी। हिंदमाता परिसरात पाणी साचायला सुरुवात। मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस। सीएसएमटी परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस। मुंबईत विविध ठिकाणी पाणी साचायला सुरुवात। वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम। पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने। रायगड जिल्ह्याला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस। वालवटी भागात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पावसाचा कहर। धोपावे गावात पाणी शिरलं। प्रशासनाकडून नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर। आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यातील माण आणि खटावमध्ये मुसळधार पाऊस। येरळा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। मार्डी, राणंद, गोंदवली भागातल्या ओढ्यांना पूर। जोरदार पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका। वादळी वाऱ्याने धान पीक भुईसपाट, तर मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्याने पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। महाराष्ट्रात यंदा 12 दिवस आधीच मान्सून दाखल। 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार, तर सातारा, कोल्हापूर, बुलढाण्यात मुसळधार पावसाची शक्यता। वाणीवर संयम ठेवा, अनावश्यक वक्तव्य कोणीही करू नका। मध्य प्रदेश आणि हरियाणातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा सल्ला। ऑपरेशन सिंदूरबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्याही सूचना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपुरात दाखल। मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडून स्वागत। शहा आज नांदेडमध्ये सभा त्यांची, तर विविध कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार। लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलाची पक्ष आणि कुटुंबातून हकलपट्टी। 12 वर्षापासून एका महिलेसोबत असल्याचं जाहीर करत फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर कारवाई। राष्ट्रीय जनता दलाकडून 6 वर्षांसाठी निलंबन। 11वी प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट आजपासून सुरू। 3 जूनपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार। 8 जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार। महाराष्ट्रात 43 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण आढळले। राज्यात एकूण आकडेवारी 209 वर। आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्धच्या सामन्यात गुजरातचा 83 धावांनी पराभव। गुजरातच्या पराभवामुळे प्लेऑफसाठी टॉप 2 मध्ये जाण्याची पंजाब आणि बंगळुरू आणि मुंबईकडे संधी। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।